संसद के अधिवेशन के दौरान कांग्रेस के साथ अन्य पार्टी के सांसदों के निलंबन को लेकर विपक्ष काफी आक्रामक हो गया है। चंद्रपुर में भी कांग्रेस ने सांसदों के निलंबन का जाहिर निषेध व्यक्त किया। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। भाजपा सरकार द्वारा कांग्रेस के साथ विरोधी पार्टी के सांसदों के निलंबन के विरोध में विपक्ष काफी आक्रामक हो गया है और चंद्रपुर में भी कांग्रेस पार्टी की ओर से इसके निषेध स्वरूप लोकशाही बचाओ दिवस मनाया गया। इस मौके पर कांग्रेस कमेटी के ग्रामीण अध्यक्ष तथा विधायक सुभाष धोटे, विधायक प्रतिभा धानोरकर, चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष रामू तिवारी, कांग्रेस के ज्येष्ठ नेता के सिंह, विनोद दत्तात्रेय के साथ महिला कांग्रेस के पदाधिकारी, युवा कांग्रेस के पदाधिकारी, साथ ही कॉमरेड प्राध्यापक रमेश चंद दहीवड़े तथा अन्य पार्टियों के नेता, कार्यकर्ता तथा कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे और सभी ने इस मौके पर केंद्र सरकार की जमकर आलोचना की और लोकशाही बचाओ दिवस के तहत केंद्र की भाजपा सरकार का जोरदार निषेध व्यक्त किया। इस मौके पर अनेक लोगों ने अपने हाथों में निषेध स्वरूप फलक भी लिए हुए थे। तो सुनिए इस मौके पर विधायक तथा चंद्रपुर ग्रामीण जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष विधायक सुभाष धोटे ने केंद्र सरकार पर निशाना साधते हुए क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। संसदेमध्ये जो प्रकार घडत चाललेला आहे, विशेषतः दोन युवकांनी संसदेमध्ये त्या गॅलरीवरून उडी घेतली आणि उडी घेतल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे हा जो प्रकार सुरू केला, खरं पाहिलं तर इतक्या सदस्याला संसद सदस्याला कुठलं कारण नसताना निलंबित करणं ही संविधानामधली फार मोठी त्यांनी संविधानाचा अपमान केलेला आहे। कारण प्रत्येक संसद सदस्य हा 20-20 लाख लोकांमधून निवडून येतो, तर या 20 लाखाला त्यांनी अपमान केला आहे। आणि एक तुम्हाला सांगू इच्छितो, मी भाषण देताना बोललो, तो विशेष मुद्दा विसरून गेलो की या लोकांनी जे बिल मंजूर केलं, आता ते जे बिल मंजूर केलं म्हणजे विधेयक आणलं की निवडणूक अधिकारी, जो इलेक्शन निवडणूक आयोग आणि निवडणुकीचा मुख्य आयोग, हे दोन्ही लोकांचं त्यांनी बिल आणलं। जुन्या बिलामध्ये, जुन्या विधेयकामध्ये असं होतं की सुप्रीम कोर्टाचा जज, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा विरोधी पक्षनेता ही 3 लोकांची कमिटी होती। परंतु त्यांनी काय केलं, आता सुप्रीम कोर्टाच्या जजला तुम्ही काढून टाकलं आणि दुसऱ्या कुठल्या तरी पॉलिटिकल माणसाला ते ठेवलं। म्हणजे आता त्या निवडणूक आयोगाला, जो निवडणूक आयोग हा कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही याचा मनुष्य नसतो, त्या निवडणूक आयोगावर आपलं कसा तरी बंधन आपलं आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आणि त्यानंतर दुसरं एक बिल आणलं त्यांनी। त्या दुसऱ्या बिलामध्ये सुद्धा जे काही माहितीचा अधिकार किंवा बाकीच्या गोष्टी आहे त्या संबंधामध्ये सुद्धा त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्या संबंधामध्ये सुद्धा कुठतरी आपला अधिकार कायम असो आणि या बिलामध्ये या सदस्याचा अडथळा नको म्हणून भारतीय कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस आणि अकाली दल आणि आरजेडी आणि या सगळ्या लोकांना त्यांनी आज तिथून आमच्या डीएमकेला सुद्धा त्या लोकांना त्यांचं बहिर्गमन केलं, याचा आम्ही निषेध करतो। CTV के लिए वैभव रारकर की रिपोर्ट।